नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम 2026 साठी PYQ ॲनालिसिस याच्यामध्ये तुम्हाला अतिसंभाव्य प्रश्न जे आहे की याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये विचारले गेलेत किंवा तशाच प्रकारचे MCQ आजच्या आपण PYQ ॲनालिसिस मध्ये पाहणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिला MCQ दिलेला आहे, तर त्या MCQ पासून आपण सुरुवात करूया. आता याच्यामध्ये पहा, नॉट ए फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट ऑफ मॉर्फिन. आता याच्यामध्ये तुम्हाला मॉर्फिनचा इफेक्ट काय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MCQ प्रत्येकाने व्यवस्थित वाचणं. आता सुरुवातीलाच त्यांनी निगेटिव्ह तुमचं सेंटेन्स केलेलं आहे की याच्यामध्ये नॉट ए फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट ऑफ मॉर्फिन. मॉर्फिनचा फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट काय नाही हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. आता तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहे पहा, मिओसिस असेल, CNS डिप्रेशन्स आहे किंवा डायरिया आहे आणि रेस्पिरेटरी फेल्युअर्स हे त्याचे ऑप्शन्स दिलेले आहे. मोस्ट ऑफ मॉर्फिन जे आहे तर तो परत काय आहे तुमचा कशामध्ये जातोय, नार्कोटिकच्या कॅटेगरीमध्ये जाणारा ड्रग आहे. यस गणेश, समजतंय व्हिडिओ? यस समजतंय तुम्हाला? चला तर मग याच्यामध्ये मॉर्फिन जो आहे तर तो काय तुमचा, याच्यामध्ये याचा मॉर्फिनचा डायरिया जो आहे तर हा मॉर्फिनचा इफेक्ट नाही आहे. तर जनरली काय आहे आता ते डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन याचं आपण इथं पाहू. आता याच्यामध्ये पहा, एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला आपला ॲन्सर जे आहे तर ते डायरिया आहे. आता याच्यामध्ये पहा, मॉर्फिन काय, ऑपॉइड ॲनालिसिक ड्रग आहे. आता ऑपॉइड काय करतंय, डिक्रीजेस गॅस्ट्रोइंटेस्टायनल मॉर्टेलिटी अँड सिक्रेशन्स. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल मॉर्टेलिटी ज्या कंडिशन्समध्ये डिक्रीज होते तर त्या कंडिशन्समध्ये कॉन्स्टिपेशन्स असेल किंवा डायरियाचे चान्सेस जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही खालचे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याचं पण डिटेल एक्सप्लेनेशन पाहायचं दिलेलं आहे. मिओसिस, CNS डिप्रेशन्स आणि रेस्पिरेटरी फेल्युअर्स हे जे आहे तर हे काय त्याचे क्लासिक इफेक्ट्स आहे. हे काय त्याचे क्लासिक इफेक्ट्स आहे. त्याच्यानंतर जे इफेक्ट नसणाऱ्या गोष्टी कोणत्या आहे किंवा याच्यामुळं काय होतंय तर हे तुम्हाला इथं पर्टिक्युलर ह्या क्वेश्चन्समध्ये विचारलेलं आहे. कॉन्स्टिपेशन्स असेल किंवा डायरिया असेल, जनरली ज्यावेळेस तुम्ही ओपाइड घेताय तर त्या ओपाइड घेतल्यानंतर काय होतंय, गॅस्ट्रोइंटेस्टायनल मोटिलिटी डिक्रीज होते, सिक्रेशन्स काय होत आहे कमी प्रमाणात होत आहे. त्याच्यामुळं डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन्सच्या गोष्टी ज्या आहे तर त्या ओपाइडमुळे होऊ शकत आहे. आता याच्यामध्ये सिम्पली तुम्हाला काही स्मार्ट टिप पण लक्षात ठेवू शकताय याच्यामध्ये तुम्ही. आता काही ऑपोजिट रूल्स आहे याच्यामध्ये पहा, इफ अन ऑप्शन्स डायरिया इज द अपोजिट नोन ॲज साईड इफेक्ट ऑफ कॉन्स्टिपेशन्स. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकताय. जर सपोज तुम्हाला डायरिया जर एक अपोजिट रूल याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकताय, डायरिया जर विचारला असेल तर डायरियाच्या अपोजिट काय असणार आहे, कॉन्स्टिपेशन असणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकताय. त्याच्यानंतर पहा, टॉक्झिसिटी असेल किंवा ट्रायडी कॉमा आहे किंवा मॅसिस रेस्पिरेटरी डिप्रेशन्स जे आहे, ओके, तर ह्या गोष्टी पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. तर सिम्पली तुम्हाला विचारलेलं काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला ज्या गोष्टी विचारल्या जात आहे तर त्या गोष्टी तुम्हाला ऑप्शन्समध्ये पाहायच्या आहे किंवा ऑप्शन काय दिलेले तर त्या ऑप्शन्स नुसार तुम्हाला ॲन्सर जे आहे तर ते फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट MCQ पहा. आता आपल्याला इथं विचारलं काय, फॉर हेपॅटिक कोमा अँटीबायोटिक ऑफ चॉईस. हेपॅटिक कोमामध्ये कोणत्या प्रकारचं अँटीबायोटिक घेऊ शकतोय. आता इथं आपल्याला 4 प्रकारचे अँटीबायोटिक दिलेले. सगळ्यात पहिले पहा, मेप्रिडिन आहे, पेनिसिलिन G आहे, निओमायसिन्स आहे किंवा एरिथ्रोमायसिन्स अँटीबायोटिक दिलेलं आहे. आता याच्यामध्ये हेपॅटिक कोमा या कंडिशन्समध्ये कोणतं अँटीबायोटिक जे आहे ते इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये पहा, निओमायसिन जे आहे तर ते हेपॅटिक कोमामध्ये मोस्ट इफेक्टिव्ह अँटीबायोटिक म्हणून यूज केलं जातं आहे. आता बाकीचे अँटीबायोटिक त्याचं पण एक्सप्लेनेशन पाहू आपण. आता याच्यामध्ये हेपॅटिक कोमामध्ये निओमायसिनच काय यूज होत आहे, आता याचं एक्सप्लेनेशन पहा, डिटेलमध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये काय होतंय, हेपॅटिक कोमामध्ये काय होतंय, एक अमोनियाचं काय होतंय ॲक्युमुलेशन्स होत आहे. हेपॅटिक कोमा मीन्स काय, अमोनियाचं ॲक्युमुलेशन्स होत आहे. आता याच्यामध्ये निओमायसिन्स काय करतंय, इज ए नॉन ॲब्झॉर्बेबल अमायनोग्लायकोसाइड्स आहे. निओमायसिन्स काय तुमचं नॉन ॲब्झॉर्बेबल अमायनोग्लायकोसाइड्स म्हणून ॲक्ट करतंय. त्याच्यानंतर हे काय करतंय,
तुमचं निओमायसिन्स सप्रेसिंग गट फ्लोरा, जो काही गट फ्लोरा आहे की जो गट फ्लोरा काय करतोय तुमच्या अमोनियाचं प्रोडक्शन इन्क्रीज करतोय, तर त्याला सप्रेस करतोय. जर तुमचं अमोनियाचं प्रोडक्शन जर कमी झालं, ते जर कमी झालं किंवा सप्रेस झालं किंवा इनिबिट झालं, तर त्या कंडिशन्समुळे काय होणार आहे, तुमचं अमोनियाचं अक्युमुलेशन्स होणार नाही. आणि अमोनियाचं अक्युमुलेशन झालं नाही तर तुमचं हेपॅटिक कॉमा जी कंडिशन्स आहे तर ती पुढे तयार होणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. जे गट फ्लोराला सप्रेस करतंय तर ते काय तुमचं निओमायसिन्स आहे. त्याच्यानंतर तुमचं याच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा रिडक्शन्समध्ये गट अमोनियाच्या ट्रीटमेंटमध्ये निओमायसिन जे आहे तर ते मोस्ट ऑफ यूज होते. आता सिम्पली तुम्ही ह्या गोष्टी पण लक्षात ठेवू शकता. निओमायसिन्स जे आहे ओके, तर ते काय करतंय, अमोनियाचं प्रोडक्शन कमी करतंय, अमोनियाला सप्रेस करतंय. गट बॅक्टेरिया जे आहे किंवा लिव्हरमध्ये, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं याला इनिबिशन जर केलं तर तुमचं हेपॅटिक कॉमा सारखी कंडिशन जी आहे ती प्रोड्यूस होणार नाही. सिम्पली काही ट्रिक तुम्ही इथं लक्षात ठेवू शकताय. गट स्टेरिलायझेशन असेल किंवा लेस अमोनिया असेल किंवा हॅपी लिव्हर ज्याला आपण म्हणतोय, तर ते तुम्ही इथं लक्षात ठेवू शकताय. किंवा इलिमिनेशन्समध्ये मेप्रिडिन इज अन ओपाइड अवॉइड इन लिव्हर फेल्युअर्स. ओके, ओपाइड म्हणून मेप्रिडिन तुमचं यूज होतंय. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेप्रिडिन काय आहे, तुमचं अँटीबायोटिक नाही आहे. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटीबायोटिक सारखी वाटतंय तुमचं मेप्रिडिन, अँटीबायोटिक सारखं वाटतंय, पण मेप्रिडिन काय तुमचं अँटीबायोटिक नाही आहे. मोस्ट ऑफ काय आहे ते तुमचं ऑपाइड म्हणून आपण यूज करतोय. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकताय. आता इथं ड्रग इन्स्पेक्टरची MPSC जी काही ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम कंडक्ट करतंय 25-26 साठी, एक तुम्हाला फास्ट ट्रॅक बँच इथं लॉन्च करतोय आपण. त्याची फीस तुम्हाला 499 रुपये असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल असणार आहे की तुम्ही अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यासाठी मिळत आहे. एक्झाम ओरिएंटेड ई बुक्स असतील किंवा 15+ टेस्ट सिरीज तुम्हाला अशा प्रकारच्या MCQs आणि त्याचं एक्सप्लेनेशन्स तुम्हाला त्याच्यामधून मिळणार आहे. आता काय होतंय, बरेचसे मुलं तयारी करताना काय करताय, MCQ आणि त्याचं करेक्ट आन्सर वाचताय. तर अशा प्रकारचा जर अभ्यास केला तर तुम्हाला काही समजणार नाही. किंवा MCQ ज्यावेळेस विचारते MPSC, तर त्याच्यामध्ये सिमिलर ऑप्शन्स दिलेले असतात. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताना एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये वाचताय की बाकीचे कशा रिलेटेड असणार आहे, असं जर तुम्ही पूर्णपणे अभ्यास केला, सराव केला अशा क्वेश्चनचा, तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. एक कमी टाइम पिरियडमध्ये तुम्हाला तुमचं टार्गेट इथं 175 मार्क्सचं तुम्ही 175+ मार्क्सचा अचीव्ह करू शकताय. तर याच्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तर PDK अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे, बॅच जॉईन करा. जॉईन केल्यानंतर तुम्हाला नक्कीच 175+ मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. कारण की आपण याच्यामध्ये पूर्ण सिलेबस जो आहे तो फास्ट ट्रॅक त्याची रिव्हिजन घेणार आहे. प्लस MCQज असतील, व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर्स असेल, लाईव्ह सेशन असेल किंवा तुम्हाला नंबर ऑफ ई बुक्स पण तुम्हाला ह्या बॅचेसमध्ये अवेलेबल आहे. चला तर मग पुढचा MCQ आपण इथं पाहू. तिसरा MCQ दिलेला आहे, ॲज पर शेड्यूल P एक्सपायरी पिरियड ऑफ डिप्थेरिया टॉक्झाइड इज. आता प्रत्येकाला माहीत असेल डिप्थेरिया जे आहे तर ते एक डिप्थेरिया टॉक्झाइड्स जे आहे ओके, तर त्याचा आपल्याला इथं काय विचारलं आहे, एक्सपायरी पिरियड विचारला आहे. शेड्यूल P मध्ये काय असतं तुमचं, शेड्यूल P जो आहे तर तो एक्सपायरी रिलेटेड असतोय. तर शेड्यूल P मध्ये मोस्ट ऑफ तुम्हाला एक्सपायरी असेल ती ड्रगची किंवा एक्सपायरी पिरियड जो आहे तो दिलेला असतोय. आता आपल्याला इथं डिप्थेरिया टॉक्झाइडचा एक्सपायरी पिरियड्स त्यांनी विचारलेला आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. तर याच्यामधून तुम्हाला ऑप्शन C जो आहे तर तो 2 इयर्स डिप्थेरिया टॉक्झाइडचा जो काही लाईफ पिरियड जो आहे किंवा एक्सपायरी पिरियड जो आहे तो 2 इयर्सचा असतो. मोस्ट ऑफ जे काही तुमचे वॅक्सिन्स येत आहे तर त्या वॅक्सिनचा 24 मंथ्स किंवा 2 इयर्सपर्यंत एक्सपायरी पिरियड असतोय. आता याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन्स पहा. एक्सपायरी पिरियड्स जो आहे ड्रगचा तर तो अकॉर्डिंग टू ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्सनुसार डिप्थेरिया टॉक्झाइडचा स्टॅबिलिटी पिरियड जो आहे तो 24 मंथ्सचा किंवा 2 इयर्सचा दिलेला असतो. हा जो आहे तो हा तुमचा स्टॅबिलिटीवरती डिपेंड आहे की किती टाइम पिरियडसाठी पर्टिक्युलर टॉक्झाइड जे आहे ते स्टेबल राहू शकतंय. मीन्स त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चेंजेस होणार नाही, फिजिकल केमिकल चेंजेस होत नाही, ते ॲज इट इज राहते. तर ते 24 मंथ्सपर्यंत राहते. आता काय याच्यामध्ये पहा, सिम्पली तुम्ही पर्टिक्युलर शेड्यूल P मध्ये कशासाठी असणार आहे, P फॉर लाईफ पिरियड ऑफ ड्रग्स असेल किंवा मोस्ट बायोलॉजिकल टॉक्झाइड्स जे आहे तर ते 2 to 3 इयर्स किंवा 6 मंथ खूप शॉर्ट डिस्ट्रीब्युशन्स आहे. काही कंडिशन्समध्ये
6 मंथ किंवा काही पर्टिक्युलर टॉक्साइड जे आहे किंवा काही चेंजेस खूप फास्ट होत आहे, तर तुम्हाला सिम्पली लक्षात ठेवायचे की मोस्ट ऑफ टॉक्साइड्स असेल किंवा 2 इयर्स किंवा 24 मंथ्सपर्यंत ते जे आहे ते ॲज इट इज राहत आहे, त्याच्या स्टेबल कंडिशन जे आहे ती असते. नेक्स्ट MCQ पहा काय विचारलंय, क्लोरॅम्फेनिकॉल कम्स अंडर शेड्यूल. आता क्लोरॅम्फेनिकॉल जे आहे तर ते कोणत्या शेड्यूलच्या अंडर येते? सगळ्यात पहिले क्लोरॅम्फेनिकॉल काय आहे तुमचं, हे तुम्हाला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. एक अँटीबायोटिक्स, हे काय तुमचं क्लोरॅम्फेनिकॉल एक अँटीबायोटिक आहे. आता ते कोणत्या शेड्यूलच्या अंडर येते तर तुम्हाला विचारलंय. आता मोस्ट ऑफ जे तुमचे अँटीबायोटिक्स असेल तर ते तुमचे शेड्यूल एचच्या अंडर जाणार आहे किंवा प्रिस्क्रिप्शन जे आहे. आता सिंपल तुम्ही एखाद्या फार्मसीमध्ये गेले आणि तिथं जर एखादा अँटीबायोटिक जर विदाऊट प्रिस्क्रिप्शन तुम्हाला कोणी देणार आहे का अँटीबायोटिक, तर नाही देऊ शकत. तर ते काय तुमचं प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे. तर त्याच्या जे काही प्रिस्क्रिप्शन ड्रग असत तर ते तुमच्या शेड्यूल एचमध्ये जात आहे. शेड्यूल एचमध्ये प्रिस्क्रिप्शन ड्रग जात आहे. ओके, आता बाकीच्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन पहा डिटेलमध्ये. आता तुमचं जे काही शेड्यूल जी आहे तर ते कॉशन लेबलचे ड्रग्स असेल किंवा शेड्यूल पी आताच आपण पाहिला लाईफ पिरियड ऑफ ड्रग असेल किंवा एक्सपायरी जे आहे तर ती शेड्यूल पीची असते. किंवा तुमचं आता जे काही शेड्यूल एल जे आहे तर ती गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेसचं असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टी इथं व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. त्यात काही स्मार्ट टिप दिलेल्या आहे. शेड्यूल एच काय प्रिस्क्रिप्शन ड्रग्स आहे किंवा प्रिस्क्रिप्शन ओनली तुम्ही लक्षात ठेवू शकताय. त्याच्यानंतर व्हिज्युअल लुक फॉर द RX सिम्बॉल ऑफ द बॉक्स दॅट सिग्निफाईज द शेड्यूल एच. ओके, आता ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ जे अँटीबायोटिक जे आहे तर ते शेड्यूल एचमध्ये, हे प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात ठेवा की जे काही अँटीबायोटिक येतंय तर ते शेड्यूल एचच्या अंडर येतंय. कारण की कुणीही विदाऊट प्रिस्क्रिप्शन अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करतंय का, तर नाही करत. चला तर नेक्स्ट MCQ कडे पाहूया. आता आपल्याला काय विचारलंय, एअरगोट अँड इट्स प्रिपरेशन बिलॉंग टू शेड्यूल. आता एअरगोट जे आहे किंवा त्याची प्रिपरेशन्स आहे तर ते कोणत्या शेड्यूलच्या अंडर येत आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये शेड्यूल पी असेल, क्यू असेल, सी असेल किंवा एल हे दिलेलं आहे. शेड्यूल पी लाईफ पिरियड ऑफ ड्रग असेल, क्यू कलर असेल किंवा सी तुमचं बायोलॉजिकल सबस्टन्सेस वॅक्सिन सेरा असेल किंवा एअरगोट असेल. त्याच्यानंतर ऑप्शन डी जे आहे तर ते गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेससाठी दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही शेड्यूल सी आहे, ऑप्शन सी, तर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता याच्यामध्ये पहा, आत्तापर्यंत आपण जे काही शेड्यूल सी पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये सेरा वॅक्सिन अँड आर्गोट प्रिपरेशनसाठी काय असणार आहे तुमचं शेड्यूल सी असणार आहे. याच्यामध्ये सेरा वॅक्सिन्स आणि आर्गोट प्रिपरेशनसाठी तुमचं शेड्यूल सी असणार आहे. त्याच्यानंतर C1 जे आहे, ओके, अदर दॅन सेरा वॅक्सिन्स प्रोडक्ट्स तुमचं काय असतं C1 असतंय. त्याच्यानंतर शेड्यूल क्यू काय, कोल्टार किंवा कलर्स जे काही कलरिंग मटेरियल आहे तर ते शेड्यूल क्यूच्या अंडर येतं आहे. शेड्यूल एल काय, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस किंवा त्याला आपण GLP म्हणतोय. तर अशा प्रकारे हे शेड्यूल तुम्ही लक्षात ठेवा. आता स्मार्ट टिप दिलेलं आहे. आता याच्यामध्ये थिंक कॉम्प्लेक्स किंवा कशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकताय. सेल्युलर, सी म्हटलं का सेल्युलर लक्षात ठेवा. सेल्युलरवरून काय येतं आहे, बायोलॉजिकल्स. या दोन गोष्टीवरून तुम्ही लक्षात ठेवू शकताय, बायोलॉजिकल किंवा इलिमिनेशन्स. पी मध्ये काय इलिमिनेशन लक्षात ठेवा, मग त्याच्यामध्ये लाईफ पिरियड किंवा एक्सपायरी येते. क्यू मध्ये काय क्वालिटी किंवा कलर लक्षात ठेवा. क्वालिटी कशामुळं वाढणार आहे, कलरमुळे वाढणार आहे. त्याच्यामुळं क्यू तुम्ही अशा प्रकारे या स्मार्ट टिप यूज करून काही गोष्टी लवकर कॅप्चर करायच्या असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण की तुम्हाला कमी टाईमामध्ये खूप सगळे 30 सेकंदात 35 सेकंदात डिसिजन घ्यायचं की करेक्ट आन्सर काय असणार आहे. तर तुम्हाला विचार करायला 2-4 मिनिटं दिलेले नाही MPSCने. MPSC 30 ते 35 सेकंदच वेळ देतोय विचार करायला. तर त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी खूप लवकर कॅप्चर झाल्या पाहिजे, समजल्या पाहिजे. नेक्स्ट पहा, नेक्स्ट MCQ, शेड्यूल एक्स ड्रग इज. आता जो तुमचा शेड्यूल एक्स असणार आहे, आता शेड्यूल एक्स काय तुमचा नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस रिलेटेड तुमचं जे काही नार्कोटिक किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ज्याच्या अंडर येत आहे तर ते शेड्यूल एक्स असणार आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि याच्यावरती क्वेश्चन्स खूप वेळा विचारले जात आहे, खूप सगळे क्वेश्चन्स शेड्यूल एक्स वरती असणार आहे. त्याच्यामुळे शेड्यूल एक्स जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे करा. ऑप्शन्स पहा, एम्फेटामाइन असेल, सायक्लोबार्बिटल्स आहे, ग्लुथेमाइड्स असेल किंवा ऑल ऑफ दी अबोज आहे. आता इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे, शेड्यूल एक्सचा जो ड्रग आहे, ओके, तर याच्यामध्ये कोणता आहे किंवा शेड्यूल एक्सचा ड्रग कोणता आहे, तर सगळेच तुमचे काय आहे, तुमचे शेड्यूल एक्सचे ड्रग येत आहे. आता शेड्यूल एक्स म्हटलं तर काय येत आहे, नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस त्याच्यामध्ये येत आहे. आता डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पहा. याच्यामध्ये नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस येत आहे. एम्फेटामाइन काय स्टिम्युलंट आहे, सायक्लोबार्बिटल काय सेडेटिव्ह
आणि ग्लुथेमाइड्स काय सेडेटिव्ह आणि हॅबिट फॉर्मिंग सायकोट्रॉपिक ड्रग्सच्या अंडर ह्या गोष्टी येत आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला या व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. शेड्यूल एक्स म्हणलं तर मग त्याच्यामध्ये नार्कोटिक आणि प्लस सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, मग हे आत्ताचे जे काही ऑप्शन्स आपण आत्ता पाहिले तर ते कशाच्या अंडर जात आहे, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसच्या अंडर जात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. काही एक्झामसाठी स्मार्ट टिप दिलेलं आहे, रेड फ्लॅग पहा. मग याच्यामध्ये ॲब्यूज, ओके, ज्याचा मिसयूज होऊ शकतोय, की ज्याचा चुकीचा वापर होऊ शकतोय, तर ते तुमचं शेड्यूल एक्स असणार आहे, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. सेफ्टीमध्ये मग याच्यामध्ये याचं लायसन्स किंवा स्टॉक किंवा सेल जो आहे तर तो एक सेफ्टी, की याचं तुम्हाला रेकॉर्ड ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, याची सेफ्टी तुम्हाला घ्यावी लागते. देन नेक्स्ट पहा, आता काय विचारलंय, हायपोटेन्सिव्ह इफेक्ट ऑफ क्लोनिडिन ड्यू टू ॲक्शन ऑन, जो काही हायपोटेन्सिव्ह इफेक्ट जो आहे तर तो क्लोनिडिनचा इफेक्ट ऑफ क्लोनिडिन ड्यू टू ॲक्शन्स ऑन, कशावरती ॲक्शन्स करतोय पर्टिक्युलर, इथं तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जो आहे पर्टिक्युलर ड्रगचा, तर तो इथं प्रत्येक ड्रगचा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, मग याच्यामध्ये क्लोनिडिनचा तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स माहिती पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ड्रगचा अभ्यास करताय मग त्याच्यामध्ये जे काही ड्रग तुम्ही पाहताय मग त्याचा तुम्ही यूज लक्षात ठेवायचा सगळ्यात महत्त्वाचा. त्याच्यानंतर त्या ड्रगचे साईड इफेक्ट्स असतील, त्याच्यानंतर त्या ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स असेल किंवा ड्रग इंटरॅक्शन्स असेल, ह्या गोष्टी त्या ड्रगच्या, जितके काही ड्रग तुम्ही करणार आहे, तुम्ही 100 ड्रग करा, 200 ड्रग करा, पण ह्या गोष्टी त्या ड्रगच्या व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झामला तुम्हाला परफेक्ट ह्या गोष्टी जर माहिती असेल तर तुमचे मार्क तुमचे फिक्स असणार आहे, ते कुठेही जाणार नाही. आता विचारलं काय आहे तुम्हाला, क्लोनिडिनचं ॲक्शन्स जे आहे, ओके, हायपोटेन्सिव्ह इफेक्ट ऑफ क्लोनिडिन कशाच्या ॲक्शनमुळे होत आहे, तर याचं बीटा रिसेप्टरची जी अल्फा रिसेप्टरची जी काही ॲक्टिव्हिटी, तर ती तुमची क्लोनिडिनची याच्यामध्ये होते. आता ऑप्शन्समध्ये पहा, अजून क्लिअरिटी तुम्हाला येईल. आता इथं पहा, क्लोनिडिन काय, सेंट्रली ॲक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह, क्लोनिडिन काय आहे, सेंट्रली अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणून ॲक्ट होतोय. आता काय कशी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स आहे, स्पेसिफिकली ॲज अन अगोनिस्ट ऑन सेंट्रल अल्फा टू ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्स. ओके, काय करतोय, अगोनिस्ट ऑन सेंट्रल अल्फा टू ॲड्रेनर्जिक रिसेप्टरवरती ॲक्ट होतोय. देन स्टिम्युलेशन ऑफ दिस रिसेप्टर डिक्रीजेस सिम्पॅथेटिक आउटफ्लो ऑफ लोअरिंग ब्लड प्रेशर्स. ओके, पर्टिक्युलर रिसेप्टर काय करतोय, स्टिम्युलेशन्स करतोय, त्याच्यामुळे काय होतंय, जो काही आउटफ्लो आहे, ओके, लोअरिंग ब्लड प्रेशर जो आहे तो स्टिम्युलेशन्स होतंय त्याचं. ओके, पर्टिक्युलर तुम्हाला जर असं ह्या गोष्टी लक्षात राहत नसेल तर तुम्ही सिम्पली ती डायग्रॅम जे आहे, ओके, तर डायग्रॅमच्या मदतीने पण व्यवस्थित लक्षात ठेवू शकताय. मग याच्यामध्ये डायग्रॅम यूज करा, डायग्रॅम पहा, मग याच्यामध्ये तुम्हाला समजेल. देन काही स्मार्ट टिप्स दिलेल्या आहे पहा, याच्यामध्ये स्पेसिफिसिटी किंवा व्हाईल ऑप्शन्स इज अल्फा रिसेप्टर, रिमेंबर इट इज स्पेसिफिकली अल्फा टू सब टाईप. ओके, ज्यावेळेस अल्फा रिसेप्टर असणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला अल्फा टू सब टाईप लक्षात ठेवायचं आहे. किंवा मेकॅनिझम्स ज्या आहे, ओके, मग याच्यामध्ये काय होतं, ब्रेक्स ऑन द सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम्स. ओके, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमला ब्रेक करतं, हे पण तुम्ही स्मार्टली लक्षात ठेवू शकताय. देन पुढं पहा, काय विचारलंय, टेट्रासायक्लिन अवॉइडेड इन प्रेग्नन्सी बिकॉज, सिम्पली बऱ्याचशा अँटीबायोटिक्स ज्या आहेत तर त्या प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड केल्या जात आहे. तर ते का अवॉइड केलं जात आहे, त्याचं काय रिझन्स आहे, हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे आणि ते ऑप्शन्समध्ये दिलं आहे. आता फर्स्ट ऑप्शन टेराटोजेनिक्स असेल, ॲफेक्ट बोन ग्रोथ असेल, किंवा डिस्कलर टीथ असेल, किंवा मे कॉज ॲबॉर्शन्स असेल. सिम्पली प्रेग्नन्सी कंडिशन्समध्ये काय होतं, टेराटोजेनिक्स इफेक्ट होऊ शकतोय, किंवा मग बोन मॅरो किंवा बोनची जी ग्रोथ असते चाइल्डमध्ये तर ती कमी होऊ शकते, किंवा त्याच्यावरती ॲफेक्ट होऊ शकतंय. कलर डिस्कलर टीथ होऊ शकतंय, किंवा मे कॉज ॲबॉर्शन, ओके, ॲबॉर्शन्स प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतंय. तर याच्यामध्ये आपल्याला टेट्रासायक्लिन का अवॉइड करायचं आहे, तर त्याचं स्पेसिफिक जे काही रिझन्स आहे तर ते इथं फाइंड आउट करायचं आहे. आता टेट्रासायक्लिन काय करतंय, मोस्ट ऑफ कलर करतंय, ओके, डिस्कलरेशन्स जे आहे, ओके, टीथचं काय करतंय, डिस्कलरेशन करतंय, की टेराटोजेनिक किंवा बोन मॅरो ग्रोथ असेल, किंवा याच्यामध्ये ॲबॉर्शन इफेक्ट टेराटोजेनिक टेट्रासायक्लिनचा नाही आहे. तर सिम्पली काय करते, तुमचं जे काही कलर जे आहे टीथचा तर त्याच्यामध्ये येलोइश कलरचं टीथ होऊ शकतंय. कारण की याच्यामध्ये मेनली काय होतंय तर ते पहा, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक टेट्रासायक्लिन काय, एक चिलेट फॉर्म करतंय कशासोबत, कॅल्शियम सोबत. ओके, आपल्या टीथमध्ये कॅल्शियम असतंय मोठ्या प्रमाणात, तर टेट्रासायक्लिन काय करतंय, चिलेट फॉर्म करतंय कॅल्शियम सोबत.
त्या चिलेटमुळे काय होऊ शकतं, एक डिस्कलरेशन, जे आपलं व्हाईट कलरचे टीथ आहे तर ते काय होऊ शकतं, येलो होऊ शकताय किंवा थोडेसे ब्लॅकिश होऊ शकताय. तर ते इथं फॉर्म होते. ओके, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. परमनंट येलो असेल किंवा डिस्कलरेशन ऑफ द टीथ जे आहे, ओके, तर ते इथं कशामुळे होऊ शकतंय, टेट्रासायक्लिन प्रेग्नन्सी कंडिशन्स मध्ये घेतल्यामुळे होऊ शकते. टी जो आहे सिम्पली टेट्रासायक्लिनचा टी आणि टीथचा टी तुम्ही लक्षात ठेवू शकताय. ओके, आलाय लक्षात, टेट्रासायक्लिनचा टी आणि टीथचा टी लक्षात ठेवा. मीच तुम्हाला या दोन गोष्टी लक्षात जर ठेवल्या तर बाकीचं काही लक्षात ठेवायची गरज लागणार नाही. पुढची MCQ आपण इथं पाहू. यस, आता ऑप्टिक न्यूरेटिस कॉज बाय, आपल्याला काय विचारलेलं आहे, ऑप्टिक न्यूरेटिस जे आहे, ओके, की ही कंडिशन्स कशामुळं होती. ओके, याच्यामध्ये आपल्याला आता सांगा बरं कशामुळं कंडिशन पर्टिक्युलर ऑप्टिक न्यूरेटिस होऊ शकते. यस गणेश, सांगा कशामुळे होऊ शकते ऑप्टिक न्यूरेटिस. याच्यामध्ये सल्फा ड्रग्स असतील, पायरिझिनामाइड्स आहे, रिफाम्पिसिन्स आहे किंवा इथॅम्बिटॉल्स आहे. ऑप्टिक न्यूरेटिसची कंडिशन्स जनरली पर्टिक्युलर ड्रग्स जे आहे, ओके, तर ते TBमध्ये ट्युबरक्लोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये दिले जात आहे. तर पर्टिक्युलर ड्रग्स ज्यावेळेस यूज केला जात आहे तर त्याचे साईड इफेक्ट काय होत आहे, तर ते आपल्याला इथं त्या ड्रगचे साईड इफेक्ट विचारलेलं आहे. ऑप्टिक न्यूरेटिक्स कंडिशन्स कोणत्या ड्रगच्या यूज केल्यामुळे होती हे आपल्याला विचारलेलं आहे. यस, आता याच्यामध्ये मोस्ट ऑफ काय होतंय की जे काही तुमचं इथॅम्बिटॉल जे ड्रग्स आहे, ओके, तर हे काय करतंय, ऑप्टिक न्यूरेटिसची कंडिशन जे आहे, ओके, तर ती कॉज करते. आपण याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन्स पाहू. आता इथॅम्बिटॉल काय, फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्लोसिस ड्रग आहे. प्रायमरी डोस डिपेंडंट टॉक्झिसिटी असेल किंवा रेट्रोबुलर न्यूरेटिस, ऑप्टिक न्यूरेटिसची कंडिशन जी आहे तर ती तयार करताय. ह्याच्यामध्ये काय करताय, डिक्रीज व्हिज्युअल ॲक्युटी किंवा लॉस ऑफ रेड ग्रीन कलर डिस्क्रिमिनेशन्स. ओके, ज्याच्यामध्ये जे काही जनरली जे काही आपली व्हिज्युअल इफेक्ट जो आहे, ओके, जे आपण जनरली ज्या गोष्टी आपल्या डोळ्याने व्यवस्थित दिसत आहे, जे ऑप्टिक न्यूरेटिस, ज्यावेळेस ऑप्टिक न्यूरेटिसमध्ये ज्या नर्व ज्या आहे ऑप्टिकच्या आयमधल्या नर्व्ह ज्यावेळेस डॅमेज केल्या जात आहे तर त्यावेळेस कलर जो आहे किंवा डिस्क्रिमिनेशन्स कलर, मग याच्यामध्ये रेड आणि ग्रीन कलर जो आहे तर तो वेगळा फाइंड आउट होत नाही, सिमिलर वाटतोय किंवा त्याच्यामध्ये डिफरन्स कळत नाही. अशा लोकांमध्ये काय होतं, इथॅम्बिटॉल घेतल्यामुळं त्याचा साईड इफेक्ट असा होतोय की ऑप्टिक न्यूरेटिस ज्या काही आयमधल्या नर्व ज्या आहेत तर त्या डॅमेज होत आहे आणि त्या पेशंटला रेड ग्रीन कलर मधलं डिस्क्रिमिनेशन जे आहे तर ते करता येत नाही. त्याच्यामध्ये सिम्पली तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवू शकताय. इथॅम्बिटॉल म्हटलं की आय टॉक्झिसिटी, इथॅम्बिटॉल म्हटलं का आय टॉक्झिसिटी लक्षात ठेवा. याच्यामध्ये पेशंट ॲडवाईसमध्ये असं तुम्ही की जो पेशंट इथॅम्बिटॉलचा असेल, ओके, सिम्पली आता काही गोष्टी याच्यामध्ये पहा, ज्यावेळेस अलोन किंवा मोनोड्रग थेरपी दिली जाते, मग इथॅम्बिटॉल जर ज्यावेळेस मोनोड्रग थेरपीमध्ये यूज केला जातोय तर त्यावेळेस ही कंडिशन जी आहे आय टॉक्झिसिटी ती होऊ शकते. मोस्ट ऑफ डॉट्स थेरपीमध्ये मोस्ट ऑफ TBचे ड्रग यूज केलं जातं, इथॅम्बिटॉलचा असेल, रिफॅम्पिसिन्स असेल, पायरिझिनामाइड्स असेल, आयसोनियाझाइड्स असेल, मोस्ट ऑफ डॉट्स थेरपीमध्ये यूज केले तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होतील. देन नेक्स्ट MCQ पहा, सिप्रोफ्लॉक्सासिन इनिबिट मेटाबॉलिझम्स ऑफ. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, सिप्रोफ्लॉक्सासिन काय करतंय, कशाचं मेटाबॉलिझम इनिबिट करतंय. आता मोस्ट ऑफ आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहे तर त्या ड्रग इंटरॅक्शन्समध्ये, आता मी तुम्हाला आता सांगितलंय की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ड्रग घेताय, 200 ड्रग करा, 300 ड्रग करा, पण त्या ड्रग इंटरॅक्शन्स पण खूप महत्त्वाचं आहे की तो ड्रग ज्यावेळेस आता काय केलं जातं प्रिस्क्रिप्शन्समध्ये बऱ्याचशा वेळेस डॉक्टर काय करताय 3, 4, 5 ड्रग सोबत देत आहे. तर ते ड्रग सोबत दिल्यामुळं काय होतं आहे, ड्रग इंटरॅक्शन्स होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता आपल्याला तेच विचारलं, सिप्रोफ्लॉक्सासिन काय करते, कोणाचं मेटाबॉलिझम इनिबिट करते. मग याच्यामध्ये झॅन्थिन आहे, थिओफायलिन आहे, कॅफिन आहे आणि थायरोक्सिन्स आहे. याच्यामध्ये सिप्रोफ्लॉक्सासिन काय करते, तुमचं थिओफायलिन्सचं काय करतंय, मेटाबॉलिझम इनिबिट करतंय. डिटेलमध्ये पहा, सिप्रोफ्लॉक्सासिन काय करतंय, इनिबिट द लिव्हर एन्झाईम CYP1A2. ओके, हे एन्झाईम काय करतंय, सिप्रोफ्लॉक्सासिन इनिबिट करतंय. ओके, इथं दिलंय पहा, हे एन्झाईम काय करतंय, सिप्रोफ्लॉक्सासिन इनिबिट करतंय. याच्यामुळे काय होतंय, थिओफायलिन, ओके, हाय थिओफायलिन काय करतंय, ते तयार होतंय. ओके, थिओफायलिन किंवा हाय थिओफायलिन तयार होतं, त्याचं मेटाबॉलिझम जे आहे तर ते थिओफायलिनचं
थिओफायलेनचं इनिबिट सिप्रोफ्लॉक्सेसिन करतंय. त्याच्यानंतर थिओफायलेन जे आहे ओके, तर ते काय होणार आहे, पर्टिक्युलर लिव्हर एन्झाईम जे आहे CYP1A2, तर हे जे काही एन्झाईम तयार होणार आहे, तर ह्या एन्झाईमला इनिबिट करणार आहे. सिप्रोफ्लॉक्सेसिन काय करतं, ह्या एन्झाईमला इनिबिट करतंय. आणि हे एन्झाईम जर इनिबिट झालं तर काय होणार आहे, थिओफायलेनचं मेटाबॉलिझम्स पण काय होणार आहे, इनिबिट होणार, कमी होणार आहे. देन सिम्पली तुम्ही थिओफायलिन टॉक्झिसिटी मग याच्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवू शकता. एन्झाईम इनिबिटर लाईक सिप्रो. ओके, सिप्रो काय करतंय, एन्झाईमचं इनिबिशन्स याच्यामध्ये करतंय. आलंय लक्षात. सिम्पली तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवू शकताय. तर अशाच प्रकारची PYQ एक्सप्लेनेशनमध्ये, डिटेल एक्सप्लेनेशन्समध्ये तुम्हाला आम्ही ह्या बॅचमध्ये घेणार आहे, की ह्या बॅचमध्ये फास्ट ट्रॅक बॅचमध्ये तुम्हाला काही बाकीच्या गोष्टी करायची गरज नाही. फक्त तुम्हाला ह्या बॅचमध्ये कमी वेळामध्ये जास्त गोष्टी शिकायला मिळतील, ट्रिक्स शिकायला मिळेल, की तुम्ही फास्ट लक्षात ठेवू शकताय. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही गोष्टीची तयारी करण्याची गरज नाही. सिम्पली तुम्ही MCQज असेल त्याची प्रॅक्टिस होईल टेस्ट सिरीजमधून. काही डाऊट्स असेल तर तो आमची टेक्निकल टीम्स तुमचा याच्यामध्ये सपोर्ट करेल. याच्यामध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. यस, थँक्यू.